नमस्कार, मी ऋषी देसाई, माय मुंबई या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। बातमीपत्राची सुरुवात अर्थात कोरोनाच्या आकड्यानं मुंबईत शुक्रवारी 367 नवीन कोरोनाबाधित आढळले, तर एका रुग्णाचा मृत्यू झालाय। दिवसभरात एकूण 841 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलाय। आतापर्यंत शहरातील एकूण 10,30,669 रुग्ण हे संसर्गातून बरे झाले आहेत। मागच्या अनेक महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा मुद्दा महाराष्ट्रानं पाहिलाय। राज्य सरकारनं ऐतिहासिक पगारवाढ देऊनही काही एसटी कर्मचारी संपावर ठाम राहिल्यानं एसटीचं मोठं नुकसान झालंय। एसटी विलिनीकरणाबाबत अहवाल सादर करण्यासाठी कोर्टानं राज्य सरकारला 12 आठवड्यांचा वेळ दिला होता। त्यानंतर काल एसटीच्या विलिनीकरणाच्या मागणीबाबतचा अहवाल सादर करण्यासाठी राज्य सरकारकडून कोर्टात वेळ वाढवून मागण्यात आला। मात्र आज कोर्टानं पुन्हा राज्य सरकारला दणका देत अहवाल 18 फेब्रुवारीपर्यंत सादर करण्याचे आदेश दिले आहेत। विधानसभेतील भाजपच्या 12 आमदारांचं निलंबन रद्द करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या विरोधात ठामपणे भूमिका घेण्याचं धोरण महाविकास आघाडी सरकारनं आखल्याचं दिसून येतंय। सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय म्हणजे हा विधिमंडळाच्या अधिकारात हस्तक्षेप असल्याचा मुद्दा आता पीठासीन अधिकाऱ्यांकडून मांडण्यात आलाय। सर्वोच्च न्यायालयाचा हस्तक्षेप अवाजवी असल्याचा मुद्दा विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर, उपसभापती नीलम गोरे आणि विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ हे थेट राष्ट्रपतींपुढे मांडणार आहेत। करायचं का नाही हे सगळे कायदेशीर तांत्रिक मुद्दे आहेत। आम्हाला जे योग्य वाटलं आणि राष्ट्रपतीसारख्या राष्ट्राध्यक्षांसारख्या उच्च पदावरनं जर रेफरन्स झाला, कारण आपण सगळेजण कृपा करून एक लक्षात घ्या, हा काही महाराष्ट्रापुरता 12 आमदारांचा प्रश्न नाही किंवा आमच्या तिघांचा प्रश्न नाही। प्रश्न हा संबंध देशाचा प्रश्न तयार झालेला आहे आणि त्यामुळे देशाचे एक्झिक्युटिव्ह पॉवर कोणात जाते तर पंतप्रधान आणि त्याच्यावर म्हणलं तर राष्ट्रपतीला अधिकार दिले, राष्ट्रपतींनी रेफरन्स केला नाही तर पुढे काय करायचं बघू। राजभवन येथे नव्यानं बांधण्यात आलेल्या अधिक आसन क्षमतेच्या दरबार हॉलचं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं। मागील वर्षी 8 डिसेंबर 2021 रोजी राष्ट्रपतींच्या हस्ते नव्या दरबार हॉलचं उद्घाटन निश्चित झालं होतं, परंतु तिन्ही सैन्य दलाचे प्रमुख जनरल बिपिन रावत यांच्या आकस्मिक निधनामुळे हा उद्घाटन सोहळा रद्द करण्यात आला होता। इतिहास और वर्तमान से जुड़ी ऑडियो विजुअल फिल्म को देखकर रोचक और महत्वपूर्ण जानकारी प्राप्त हुई। साथ ही मेरे निजी जीवन से जुड़ी कुछ यादें भी मेरे मानस पटल पर उभरने लगी। उच्चतम नैतिक आदर्शों पर आधारित राजनीति के पक्षधर और असाधारण प्रशासनिक क्षमता के लिए जाने वाले श्री मोरारजी देसाई का बंबई राज्य के मुख्यमंत्री पद के लिए शपथ ग्रहण समारोह का आयोजन राजभवन के इसी दरबार हॉल में हुआ था। इसे मैं अपना सौभाग्य मानता हूं कि भारत के पूर्व प्रधानमंत्री श्री मोरारजी देसाई ने मुझे अपने निजी सचिव के रूप में कार्य करने का अवसर प्रदान किया था। राजभवन नहीं तो एक जनता का भवन बने, लोक भवन बने, ये मेरी कोशिश रही है। आप सबके स्नेह प्रेम से पिछले 2-2.5 वर्षों में, विशेष करके कोविड काल में, मैंने कोशिश की कि विश्वविद्यालयों के चांसलर के नाते अपने जो छात्र हैं, छात्राएं हैं, उनका कोविड कालखंड में अधिकतम योगदान हो। ऐतिहासिक आणि वैभवशाली परंपरा लाभलेल्या वास्तूचं अनावरण करण्याच्या निमित्ताने इथे येण्याची माझं झालेलं आहे। मुख्यमंत्री म्हणून मला स्वतःला वैयक्तिक आनंद होतो आहे। याचं कारण असं की दरबार हॉल, राजभवन हे तसं काही आम्हाला नवीन नाही आहे। या वास्तूने ज्या अनेक घटना पाहिलेल्या आहेत, 100 वर्षे तर सांगितली गेलीच, पण या 100 वर्षाच्या काळात जसं पारतंत्र्य पाहिलंय, स्वातंत्र्याच्या काही घडामोडी पाहिलेल्या आहेत, पण मला एका गोष्टीचा विशेष अभिमान वाटतो, तो म्हणजे याच वास्तूतून 30 एप्रिल 1960 रोजी तत्कालीन पंतप्रधान माननीय जवाहरलाल नेहरू यांनी आपल्या संयुक्त महाराष्ट्राच्या नकाशाचं जे औपचारिक अनावरण केलं, त्याबद्दल मला विशेष अभिमान आणि आनंद वाटतो। उपमुख्यमंत्री अजित पवार, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबईतल्या विकास कामांची पाहणी केली। यावेळी महालक्ष्मी रेसकोर्स, वरळी आणि धोबी तलाव परिसराचीही पाहणी केली। यावेळी आदित्य ठाकरे यांनी अजित पवारांनी एकाच गाडीतून प्रवास केला। दुसऱ्यांदा अजितदादांचा आदित्य ठाकरेंसोबतचा हा एकत्र प्रवासाचा योग आला होता।
आज जे काही मी आमच्या सहकाऱ्यांशी बोलत होतो, आदित्यशी बोलत होतो, त्याच्यामध्ये काय सांगण्यात आलं, CSRचा फंड, काही प्रमाणामध्ये राज्य सरकारचा फंड, कॉर्पोरेशनचा फंड, अशा पद्धतीनं एकत्र येऊन अनेक चांगल्या चांगल्या गोष्टी करण्याचा प्रयत्न गेल्या काही काळापासून, विशेषतः या भागाचं प्रतिनिधित्व वरळी विधानसभा असेल, माहीमचे आमचे सदा सरवणकर असतील, ह्या सगळ्या भागामध्ये प्रतिनिधित्व करत असताना जुन्या माहीमचा किल्ला, वरळीच्या त्या ठिकाणचा किल्ला, असे जे जे काही स्पॉट आहेत ते चांगलं करण्याचा प्रयत्न करत असतात. संत गाडगेबाबा चौक म्हणून तो ओळखला जातो, तिथं पण तसं बघितलं तर दुर्लक्षित होतं, पण तिथंही खूप चांगल्या प्रकारे तो सगळा परिसर डेव्हलप करण्याचा प्रयत्न आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली तिथं झालेला आहे. शिवसेनेनं वचननाम्यात मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी मंत्री दर्जाचं विशेष खातं निर्माण करणार असल्याचं वचन राज्यातील जनतेला दिलं होतं. येत्या मराठी भाषा दिनी या वचनांची पूर्तता करून माय मराठीचा सन्मान करावा अशी मागणी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. याबाबत 2013 साली केंद्राला प्रस्ताव पाठवण्यात आला असून हा प्रस्ताव अजूनही प्रलंबित असल्याची माहिती शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी दिली आहे. ही सगळी आपली परंपरा असल्यामुळे आपण आता गप्प राहू नये. आपण आपली जी काही मागणं आहे ते जरा उंच आवाजात, जास्तीत जास्त आवाजात मांडत राहावं. हे आम्ही म्हणून लोकांना जास्त सवय, एकट्या सरकारचा आवाजापेक्षा सर्व जनतेचा आवाज जर आला तर तो जास्त मोठा होईल आणि तो ऐकावाच लागेल. यासाठी आम्ही हे लोकांमध्ये जायचं ठरवलेलं आहे. अशा रीतीनं हे अभियान आहे आणि जनतेचा किंवा लोकांचा, नागरिकांचा प्रतिसाद उत्स्फूर्त आहे. प्रत्येकाला वाटतं की माझ्याकडून जे होईल ते मी करीन, मी करतो. भाजपा आमदार आशिष शेलार यांनी ईडीच्या मुद्द्यावरून संजय राऊतांवर टीका केली आहे. 7 वर्षात ईडीची कारवाई झाली नाही, मात्र आता प्रकरण उघड झाल्यानंतर राऊतांचा थैताट सुरू झाल्याचं शेलारांनी म्हटलं आहे. 7 वर्ष रोज विपर्यास करत आलात, 7 वर्ष रोज मांडणी करत आलात, 7 वर्ष रोज भाजपला बदनाम करण्याचा तुम्ही प्रयत्न करत आलात. पण 7 वर्षामध्ये का नाही तुमच्या मागे ईडी लागली? याचा अर्थ तुम्ही बोललात म्हणजे तुमच्या मागे ईडी लागली. ही तुमची कोलेकुई आहे, सत्य नव्हे. आज ज्या वेळेला तुमची सगळी भ्रष्टाचाराची प्रकरणं येऊ घातली आहेत किंवा येण्याच्या दिशेने आहेत, त्यावेळेला तुमची असलेली आदळापट, तडफड, थैथयाट आहे की ज्या संजय राऊतांनी आग पाकड सगळी एकत्र करून या नवीन महाराष्ट्र विकास आघाडीच्या जन्मासाठी प्रयत्न केले, ते आज एकाकी पडले. त्यांच्या समर्थनार्थ शिवसेनेचा एक नेता बोलायला तयार नाही. बरं, ते जाऊ द्या. ज्या राष्ट्रवादीच्या गोदीमध्ये ते जाऊन बसले, त्या राष्ट्रवादीचे सर्वोच्च नेते, ते अन्य नेते कोणी जाहीररित्या त्यांची बाजू मांडायला तयार नाहीत. मंत्रिपदावर बसलेल्यांनी बोललं पाहिजे. आणि लिहून त्यांनी लेखामध्ये म्हटलं, मुंबईतील राज्यातील पोलीस यंत्रणा काही करत नाही का? दुर्दैवाने ते एकटे पडलेत, एकलकोंडे झाले. मुंबई महापालिकेची मुदत 7 मार्चला संपणार असून निवडणुका एप्रिल अखेर किंवा मे महिन्यात जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जाते. यामधल्या काळासाठी नगरसेवकांना मुदतवाढ मिळेल असा अंदाज वर्तवण्यात येत होता. मात्र आता 7 मार्च नंतर मुंबई महापालिकेवर प्रशासक नेमला जाणार आहे. नेमकं काय होणार, कसं चालणार कामकाज, पाहूयात. महानगरपालिकेवर प्रशासक नेमला जाणार. मुंबई पालिकेची मुदत 7 मार्चला संपणार. मुदत संपल्यानंतर निवडणुका जाहीर होण्याची शक्यता. मुंबई महापालिकेवर प्रशासक नेमला जाणार आहे. या संदर्भातील निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलाय. राष्ट्रवादीचे नेते अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे.
मुंबई महापालिकेची मुदत 7 मार्चला संपणार आहे. निवडणुका एप्रिल अखेर किंवा मे मध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे. याआधी 1978 आणि 1985 मध्ये लागोपाठ दोनदा तत्कालीन सरकारकडून मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेवकांना मुदतवाढ देण्यात आली होती. विशेष म्हणजे मुदतवाढ न देण्यासंदर्भात 1992 मध्ये केंद्र सरकारकडून कायदा देखील करण्यात आला होता. मुंबई महापालिकेची मुदत संपल्यानंतर हाच नियम लागू होऊ शकतो आणि त्यानुसार मुंबईवरती प्रशासक नेमला जाऊ शकतो. मात्र प्रशासकामुळे महापालिकेच्या केवळ मोठ्या कामांकडे लक्ष देण्यात येईल अशी खंत महापालिकेतील विरोधी पक्षाच्या गटनेत्यांनी व्यक्त केली आहे. 2 वर्षामध्ये आपण बघा की 3-4 नगरपालिकामध्ये ॲडमिनिस्ट्रेशन नेमले तर त्याचे कोविड संदर्भात होते. बट जेव्हा ॲडमिनिस्ट्रेशन तुम्ही नेमणूक करतात त्याला कुठे ना कुठे एक अडंगळा येतात. आपला ॲडमिनिस्ट्रेटरला या माहीत नाही की कोणत्या एरियामध्ये काय काम करायचे आणि ते लोकांना त्रास होणार. प्रशासकामुळे महापालिकेच्या कामकाजावरती परिणाम होईल असं राष्ट्रवादीचं म्हणणं आहे. आम्ही कोऑर्डिनेट केलं किंवा आम्ही प्रस्तावले किंवा आम्ही निदर्शनास आणले आणि तेव्हाच प्रशासन त्या ठिकाणी ती भरीव कामं जी अपेक्षित असतात मुंबईकरांना ती करण्यासाठी त्या ठिकाणी कार्यरत होतात. आणि मग अशा पद्धतीने जर प्रशासक त्या ठिकाणी असले तर निश्चितपणे कामांची जी काय मुंबईकरांच्या अनेक कामांच्या ज्या विषय आहेत त्याची गैरसोय तर होणारच आहे, हे निश्चित आहे. नेमकं काय होणार? प्रशासक नेमला जाणार का? त्यानंतर पालिकेचं कामकाज कसं चालणार हे पाहण्यासाठी आणखी काही काळ वाट बघावी लागेल. 7 मार्चला जेव्हा महानगरपालिकेचे जे कार्य आहे ते संपुष्टात येईल त्यावेळेला एक प्रशासक अधिकारी नेमला जाईल. मात्र आता अधिकारी नेमण्याच्या आधीच त्याच्यावरती अनेक सवाल उपस्थित झाले आहेत. जो अधिकारी नेमला जाईल तो संपूर्ण महापालिकेवरती लक्ष ठेवून असणार आहे. मात्र त्यामुळे जे छोटे प्रोजेक्ट्स आहेत त्यांना कुठेतरी दुर्लक्ष केलं जाईल असे विविध विरोधी पक्षाचे गटनेते आहेत त्यांनी हा सवाल उपस्थित केला आहे. त्यामुळे तर नक्कीच हे बघणं महत्त्वाचं असणार आहे की हे जे प्रशासक आहेत ते येण्याच्या आधीच कोणतं वादळ समोर येतं. कॅमेरा पर्सन रोहन पवार सोबत जुई जाधव, लोकशाही न्यूज, मुंबई. एक छोटासा ब्रेक घेतोय, लगेच परततोय. पाहत राहा लोकशाही न्यूज. अनिल देशमुख यांच्या चुलत भावाच्या सहमालकीच्या कंपनीची ईडी 10.9 कोटी रुपयांच्या कथित व्यवहार प्रकरणी चौकशी करत आहे. हा व्यवहार ईडीला संशयास्पद वाटतोय. अनेक कंपन्यांच्या माध्यमातून बेकायदेशीर रक्कम राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनाही देण्यात आली असाही ईडीला दाट संशय आहे. त्या दिशेने आता हा सगळा तपास सुरू झाला आहे. प्रवीण राऊत यांना 24 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पत्राचाळ घोटाळा प्रकरणी ईडीनं प्रवीण राऊतांना अटक केली. त्यानंतर आज पीएमएलए कोर्टानं न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. अंधेरी पश्चिम परिसरात असणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संगीतकार अनिल मोहिले मनोरंजन उद्यान येथे विविध संगीत वाद्यांच्या भव्य दिव्य आकारातील आकर्षक आणि प्रत्येकारी प्रतिकृती आहेत. या प्रतिकृतीची डागडुजी रंगरंगोटी करण्यासह परीक्षणाची कामं देखील नुकतीच पूर्ण झाली आहेत. त्यामुळे या उद्यानाला एक वेगळीच झळाळी आणि आकर्षक रूपडं बहाल झाले. या उद्यानामुळे विविध वाद्यांच्या प्रतिकृतीसह मुलांसह खेळणी, खुली व्यायामशाळा, योग केंद्र इत्यादी सुविधा आहेत. तर उद्यानातील पथदीपांच्या कडेलाच असणाऱ्या दोन्ही क्षेपकामधून संगीत ऐकवण्याची व्यवस्थाही निर्धारित वेळेत या उद्यानात आता करण्यात येत आहे. मुंबई विद्यापीठाअंतर्गत येणारी वसतिगृह लवकरात लवकर पुन्हा सुरू करावीत, तसंच महाविद्यालयाचे पेंडिंग निकाल द्यावेत या मागण्यांसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं आंदोलन केलं. फोर्ट इथल्या मुंबई विद्यापीठाबाहेर हे आंदोलन करण्यात आलं. अरे शिक्षण आमच्या हक्काचं नाही, कोणाच्या बापाचा. मुंबईमध्ये फिजिकल एज्युकेशन डिपार्टमेंटमध्ये शिक्षण घेतोय. आम्हाला डिपार्टमेंटकडनं वारंवार असं सांगितलं जातं की तुम्ही डिपार्टमेंट हे चालू झालेलं आहे, तुम्हाला 100% प्रेझेंटी ही विद्यापीठामध्ये द्यावी लागेल. परंतु मॅडम, आम्ही या ठिकाणी आल्यानंतर आम्हाला असं सांगितलं जातं की तुमची हॉस्टेलमध्ये आम्ही कुठल्याही प्रकारची व्यवस्था करू शकत नाही, तुमची जी राहण्याची व्यवस्था ही तुम्हालाच करावी लागेल. त्यामुळे मी एका सामान्य कुटुंबातनं या ठिकाणी येतो. त्यामुळे माझी परिस्थिती एवढी नाही आहे की मी एक रूम घेऊ शकतो. त्यामुळे माझी मागणी अशी विद्यापीठाला आहे की त्यांनी लवकरात लवकर वसतिगृह सुरू करावे.
कोरोना काळात राज्याची उपराजधानी म्हणजेच नागपुरात एकही अर्थसंकल्पीय अधिवेशन झालेलं नाही. त्यामुळे यंदाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन 28 फेब्रुवारीपासून नागपुरात होईल असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केलं होतं. मात्र ते आता मुंबईतच होणार आहे. अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी ही माहिती दिली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईत. भाजप प्रदेशाध्यक्षांचा निर्णयाला विरोध. वर्षभरात किमान एक सत्र नागपुरात घेण्याची मागणी. महाविकास आघाडी सरकार सत्तेमध्ये आल्यापासून नागपूरमध्ये एकही अधिवेशन झालेलं नाहीये आणि यंदाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुद्धा मुंबईतच होणार असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आता स्पष्ट केलं आहे. कोरोनामुळे उत्पन्नावरती झालेला परिणाम आणि होणारा खर्च लक्षात घेता मागील वर्षाचं हिवाळी अधिवेशन नागपूरला घेण्यास सरकारमधीलच काही मंत्र्यांनी विरोध केला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची तब्येत ठीक नसल्याचं कारणही महाविकास आघाडी सरकारनं दिलं होतं. त्यानंतर यंदाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन 28 फेब्रुवारीपासून नागपुरात होईल असं सरकारनं जाहीर केलं. मात्र या अधिवेशनातील राज्यपालांच्या अभिभाषणासाठी नागपूरमध्ये संयुक्त सभागृह नाही. नागपूरमधील आमदार निवासाचा वापर कोरोना बाधितांच्या विलगीकरणासाठी केला जातोय. त्यामुळे तिथे अर्थसंकल्पीय अधिवेशन घेणं शक्य नसल्याचं विधिमंडळ सचिवालयानं कळवल्याची माहिती अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही अधिवेशन मुंबईत होणार असल्याचं सांगितलं. विधिमंडळ सचिवालयाने जी माहिती पाठवलेली आहे की आपल्याला राज्यपालांच्या अभिभाषणासाठी तिकडे संयुक्त सभागृह हे उपलब्ध नाही. आमदार निवास हे क्वारंटाईन सेंटरसाठी वापरण्यात येत आहे. त्यासाठी आत्ताच्या घडीला तिथे अधिवेशन घेणं शक्य नाही. यावेळेसचं अधिवेशन नाईलाजास्तव आम्हाला इकडं घ्यावं लागतं, कारण आमदार निवासामध्ये पण कोरोना पॉझिटिव्ह पेशंट हे त्या ठिकाणी ठेवले गेलेले आहेत आणि काही वेगवेगळे सुझाव आलेले आहेत. त्याच्याबद्दल राज्याचे प्रमुख कॅबिनेटला सांगताना म्हणाले की पुढच्या वेळेस आपण हे जरूर 2-3 अधिवेशनं 3-4 अधिवेशनं आपल्याला मुंबईला घ्यावी लागली, परंतु पुढच्या काळामध्ये आपण विदर्भाला पण अधिवेशन देऊ. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मात्र या निर्णयाला विरोध केलाय. वर्षभरात किमान एक सत्र नागपुरात व्हावं आणि त्यात मागास भागांच्या विकासाची चर्चा व्हावी यावर भाजप ठाम असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. विदर्भाच्या जनतेची नागपूरच्या अधिवेशनातून काही अपेक्षा असते. मुळात CPN बेरार सामील होताना ॲग्रीमेंट झालं होतं. त्या ॲग्रीमेंटमध्ये बाकी मुद्दे आहेत. त्यातला एक मुद्दा हा आहे की जे राज्य होईल त्या राज्याचं एक अधिवेशन हे नागपूरमध्ये झालं पाहिजे आणि ते प्युअरली विदर्भातल्या प्रश्नांसाठी डेडिकेट केलं पाहिजे. विदर्भातल्या प्रश्नांसाठी कधी डेडिकेट करतच नाहीत, परंतु आता गेल्या 2 वर्षामध्ये नागपूरला झालंच नाही आहे आणि ते अधिवेशन नागपूरलाच झालं पाहिजे याबद्दल माझ्याकडे शंका नाही. राज्यपालांच्या अभिभाषणासाठी नागपूरमध्ये संयुक्त सभागृह नाही याबाबत आता राज्यपालांना कळवण्यात येणार आहे. त्यानंतर 15 फेब्रुवारीला कामकाज सल्लागार समितीसमोर हा विषय मांडण्यात येईल. झालेल्या करारानुसार एक अधिवेशन नागपुरात घेणं खरं तर बंधनकारक आहे. मात्र महाविकास आघाडी सरकार सत्तेमध्ये आल्यापासून एकही अधिवेशन नागपुरात झालेलं नाहीये आणि सत्तेमधले सगळे जे विदर्भाचे नेते मंडळी असतील किंवा मग मंत्री असतील सगळ्यांनी याच्यावरती मौन बाळगलेलं आहे. येणाऱ्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये आता भाजपचे जे नेते मंडळी आहेत ते नेमकं सरकारला काय प्रश्न विचारतात हे पाहणं महत्त्वाचं आहे आणि सोबतच या संपूर्ण अधिवेशनाला विरोध होतो की आता हे अधिवेशन कोणत्या नेमक्या विषयाने गाजतं हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं असणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट आदित्यसह मी रुपाली बडवे, लोकशाही न्यूज, मुंबई.
गेमिंग ॲपच्या माध्यमातून एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचं अपहरण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार बदलापूरमध्ये समोर आला आहे. आता या प्रकरणी उल्हासनगर क्राईम ब्रँचनं पश्चिम बंगालमधून या अल्पवयीन मुलीची सुटका केली आहे. अपहरण करण्यात आलेली 15 वर्षीय मुलगी गेली 2 वर्ष फ्री फायर मोबाईल गेमच्या माध्यमातून पश्चिम बंगालच्या मालदा येथे रहिवासी असलेल्या एस के बुद्धू या 22 वर्षीय तरुणाच्या संपर्कात होती. या दरम्यान दोघेही वारंवार फोनवरूनही संपर्कात. त्यानंतर या तरुणानं अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेण्याचा डाव आखला. एस के बुद्धू वय 22 वर्ष राहणार मालदा पश्चिम बंगाल इथला आहे तो. आणि मग त्याच्याकडं पण आम्ही आणल्यानंतर चौकशी केली असता त्यानं सांगितलं की त्या मुलगीबरोबर मी फ्री गेमिंग ॲप जो आहे त्यामार्फत मी बऱ्याच 2 वर्षापासून तिच्या संपर्कात होतो आणि त्या संपर्कातूनच मी तिच्याशी बोलत होतो आणि मग तिला कल्याण या ठिकाणी बोलवून मी तिला तिथून घेऊन गेलो असं त्यानं तपासात सांगितलेलं आहे. एका मृत डॉक्टरच्या नावावर डॉक्टरकी करणाऱ्या मुन्नाभाईवर उल्हासनगर महापालिकेनं गुन्हा दाखल केला आहे. या डॉक्टरला अद्याप अटक करण्यात आलेली नसून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. उल्हासनगरच्या कॅम्प 3 मधील जय भोले पॅटिसवाल्याजवळ सोनी क्लिनिक नावाचा दवाखाना, या दवाखान्याचे डॉक्टर नीरज राय यांचं निधन झालं. मात्र त्यानंतर विनोद राय या मुन्नाभाईनं डॉक्टर नीरज यांच्या नावानं दवाखाना सुरू ठेवत स्वतःची डॉक्टरकी सुरू केलं. कोणतीही वैद्यकीय शिक्षण किंवा परवाना नसताना हा मुन्नाभाई रुग्णांवर उपचार करत होता. ही बाब समजताच उल्हासनगर महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर दिलीप पगार यांनी बोगस डॉक्टर विनोद राय याच्या विरोधात पोलिसात तक्रार केली. बदलापुरात लोकसहभागातून रस्त्याची डागडुजी करण्यात आली आहे. बारवी डॅम रस्त्याची दुरावस्था झाली आणि या रस्त्याकडे MIDCकडून अनेक वर्षापासून दुर्लक्ष केलं जात होतं. अनेकदा MIDCकडे पाठपुरावा करूनही उपयोग होत नसल्यानं अखेर स्थानिकांनीच पैसे गोळा करत या रस्त्याची दुरुस्ती केली. भाजप आमदार गणेश नाईक यांनी रात्री उशिरा वाशी पोलीस ठाण्यात जाऊन पुनर्बांधणीच्या नावाखाली रहिवाशांना होत असलेल्या दमदाटी आणि छळवणुकीच्या विरोधात पोलिसांना जाब विचारला. त्याचबरोबर पालिकेमार्फत पाणी आणि महावितरणतर्फे लाईट कनेक्शन तोडलेल्या गुलमोहर सोसायटीच्या रहिवाशांना देखील त्यांनी भेट दिली. पुनर्बांधणीला विरोध नसून प्रकरण न्यायालयात प्रलंबित असताना रहिवाशांचे मूलभूत हक्क काढून घेणं चुकीचं आहे. तोडलेलं कनेक्शन परत जोडा, यासाठी कुठलाही गुन्हा दाखल झाल्यास तो अंगावर घेण्यास तयार असल्याची प्रतिक्रिया यावेळी आमदार गणेश नाईक यांनी व्यक्त केली. डॉक्टर चव्हाण साहेबांना सांगितलं की सारंग राऊत यांना मी शनिवारची 9:30 वाजताची वेळ दिलेली आहे क्रिस्टल हाऊसला. तुम्ही प्रमुख लोक पण या आणि सगळे सदस्य पण या, कनेक्टेड सदस्य या, अन्य लोकांची काही गरज नाही. आणि माननीय ॲडव्होकेट बनसोड यांनी सांगितलं की या ठिकाणी कोर्टाचा अवमान होत नाही आणि म्हणून मी सुदत देवेला सांगितलं की कोर्टाचा अवमान होणार नसेल तर या आता एक ज्यांना माणुसकी ज्यांनी सोडलेली आहे अशा लोकांची पर्वा करायची गरज नाही. माणुसकी जपण्यासाठी तो तोडलेला पाण्याचा पाईप पुन्हा जॉईंट करा, त्याच्यासाठी काय सजा कुणी दिली नाही ती सजा घ्यायला गणेश नाईक तयार आहे. या बुलेटिनमध्ये इथं थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा लोकशाही न्यूज.